भटकर, ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्या या कार्यक्रमाला लाभलेली आहे, पूजनीय महंत काय महेंद्रगिरीजी महाराज, सोनेश्वरी माता मंदिर, पूजनीय महंत ज्यांनी मला आपल्या गावामध्ये एवढं सन्मानित केलं, पूजनीय देवगिरीजी महाराज, पूजनीय महंत भूपेंद्रगिरीजी महाराज, सर्व संत महंत, आपणा सर्व ज्ञानवंतांच्या समोर जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे। सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठाला विठाला दहा 15 वर्ष आपल्यातलं अंतर, 10 वर्ष तरी झालं असेल, मी नाही जास्त झालं असेल, 10-15 वर्ष झालं। पहिले 5-10 वर्ष मी पूजनीय सोपान काका इसातकर महाराज यांच्या सोबत आलेलो आहे। कीर्तनही केले काळबा महाराज, आम्ही दुपारचा कीर्तन होतं वाटतं, दुपारचाच होता नेम होता, हेच आहे की दुसरा आहे, यालाच आता 7 दिवसाचा केला, फार चांगली गोष्ट आहे। सेवेकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे तुकोबारायाचे बंधू कान्होबाराय यांचा, रोज काकडा भजनामध्ये म्हणला जातो। या अभंगामध्ये कान्होबारायांनी भगवान पांडुरंग परमात्म्याकडे काही मागण्या मागितलेल्या आहेत। त्यापैकी पहिली मागणी अशी आहे, करोनी उचित प्रेम घाली हृदयात। हे जे पहिला शब्द आहे ना, करोनी उचित, याच्यामध्ये फार रहस्य दडलेलं आहे। विठाला विठाला दोन्ही विने करायला विनंती, विना फक्त गळ्यात राहू द्या, वाजवू नका। ते दोन्ही विने मृदंगाशी जुळत नाही, त्यांचा स्वर वेगळा आहे, याचा स्वर वेगळा आहे, फक्त गळ्यात राहू द्या। विठाला 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 करोनी उचित या शब्दामध्ये असं रहस्य दडलेलं आहे, संसाराकरता लागणारी योग्यता आणि परमार्थाकरता लागणारी योग्यता, या 2 बाजू आहेत। संसारामध्ये काही संसारासाठी लागणाऱ्या योग्यता पाहूनच माणूस नातं जोडते ना। अयोग्य माणसासोबत नातं जोडते का संसारिक माणूस? आपल्या मुलीची जर सोयरी करायची असेल, विवाह करायचे असेल, तर काय पाहतो? त्या पुढच्या नवरदेवाची योग्यता पाहतो, सोयीर पण जुळतंय का, मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिलेला आहे का, त्याच्यामध्ये तेवढी योग्यता आहे का, तो काही करतो का, काहीतच वडिलांच्या जीवावर बसून खातो। त्याच्या योग्यता तपासून मग आपण त्याच्यासोबत सोयीर पण करतो। उगा मोठ्या घरचा आहे, थोडा विको कमी करा दाजी, म्हणून आपण त्याला मुलगी द्यावी असं नाही ना। गंगची वाळू पुरत नाही, आपल्या मोठेपणा काय पुरणार आहे? आयत खाणाऱ्याला गंगची वाळू पुरत नाही, आणि म्हणून योग्यता तपासून माणूस जसं सोयीर पण करतो ना, तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तुकोबारायाच्या बंधू कान्होबारायांनी भगवंताकडे अशी प्रार्थना केलेली आहे की मला अगोदर माझ्यातली योग्यता तपासा, नसेल माझ्यामध्ये काही कमतरता असेल तर मला योग्यता माझ्यात आणा,
मला योग्यता येईल अशी मला बुद्धी द्या. विठाला विठाला उचित शब्दाचा अर्थ योग्यता, परमार्थ आणि संसार हे दोन पैलू आहेत. या दोन भूमिका आहेत. संसाराकरताही योग्य माणसाची निवड केली तर त्या निवड करणाऱ्या माणसाला सुद्धा माणूस मार्क देते. अनाधिकारी माणूस जर असेल ना, अनाधिकारी माणसाला, अयोग्य माणसाला संसारामध्ये जर एखाद्या पदावर बसवलं ना, त्या पदाचा अपमान करून टाकता येते. विठाला विठाला बाबाजी तिकडे जर गरमी होत असेल तर इथं खुर्ची टाकली तरी जमते. दोन्ही खुर्च्या इथं टाकल्या तर जमतात असं. बर, तसं तुमच्या हिशोबाने. उचित शब्दाबद्दल मला बोलायचे, काही अनुचित प्रकार घडू नये याच्याकरता उचित व्यक्तीची निवड करणं गरजेचं असते. विठाला विठाला विठाला. अनाधिकारी माणूस जर एखाद्या संविधानिक पदावर बसवला आणि त्याला जर त्या पदाची योग्यता जर सांभाळता नाही आली, त्या पदाची गरिमा जर नाही कळली ना, त्याला पदावर बसून काय उपयोग आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, ना तरी फनंगाची अंगी आले इंद्रपद. काय ज्ञानोबारांनी कधी अभ्यास केला असेल कोणास ठाऊक. शेतात लावलेल्या कुपाट्या कळतात. कुपाट्यावर 3, 3.5, 4 फुटावर कुपाटी असती, जास्त उंची नसती. कुपाटी किती फुटावर असती? कंपाऊंड वालाचे कुपाटी म्हणजे किती? 3, 3.5, 4 फुटावर कुपाटी असती. त्या कुपाटीवर सरडा गेला एक. किती, कशावर गेला? आणि त्या कुपाटीच्या वरच्या टोकाला जाऊन बसले. जाणारे येणारे जी पाऊलवाट होती का, त्या प्रत्येक माणसाला येणाऱ्या जाणाऱ्या असं करायले. काय करायले? कोणाला कोणाला येणाऱ्या जाणाऱ्या कसं करायले? कोण? बघा मी किती उंच आलो, बघा माझी उंची, बघा मी किती उंच गेलो, माझ्या मानाने मी काय कमी उंचीवर आहे का? त्या सरड्याच्या नजरेत कुपाटी म्हणजे काय माहितीये का? स्वर्गच. काट्यावरील सरडा स्वर्गही नीचमानी. काय महाराजाचे शब्द आहेत बघा ना. बसा बसा बसा, मला लागू द्या मार्गाला. बसा बसा, मला जेव्हा ताण लागली तेव्हा मी पिईन. बेशिमीट करू द्या. विठाला विठाला. कुठं उभा आहे सरडा? कुठं उभा आहे? कुपाटीवर. कुपाटी किती उंच आहे? 4 फूट. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तो सरडा म्हणतोय नीट चला. काय समजले तुम्ही? बघा जरा सरडा मान कसं करते, बघितलं का नाही तुम्हाला? असं करते. त्या सरड्याकडे बघून ज्ञानेश्वर महाराज म्हणले, भल्या माणसा, जाणून बुजून तू किती फुटाचा अधिकारी आहेस? 4 फुटाचा. 4 फुटातच तुला इतकी, मी म्हणे ना काय आली? काट्यावरील सरडा स्वर्गही नीचमानी. कुपाटीवर उभा आहे, तो म्हणतो बघा मी किती उंचावर आलो. तो म्हणतो स्वर्ग माझ्यापेक्षा कमी आहे आणि मी स्वर्गापेक्षा गेलाय का? तो फक्त त्याची भावना तशी झाली आहे. ज्ञानोबाराय म्हणले, त्या सरड्यासारखे काही माणसं जर एखाद्या पदावर बसवले, त्या पदाची उंची त्यांना कळत नाही आणि ते येणाऱ्या जाणाऱ्याला काय करते? त्याला योग्यताच कळत नाही स्वतःची. आणि म्हणून अनाधिकारी माणूस, अयोग्य माणूस जर एखाद्या पदावर जरी बसवला तर त्याला पदाची उंची सांभाळता येत नाही. म्हणून माणसाची निवड करत असताना कशी निवड असावी? योग्य. आणि म्हणून करोनी उचित. विठाला विठाला विठाला. काय शब्द तुम्हाला मी आता बारकाईने अजून भूमिका मांडतो. तुम्हाला पद मिळावं आणि त्या पदाची उंची कळावी. नाही तर पद मिळाले एक जणाला, कुठून नेमका फॉल्ट आहे तिथंच पाठवा माणूस.
हां ते बंद बघा, अजून एकदा बघा कुठे येते. आता तर मंदिरातलं बी बंद व्हायले. नावच प्रकाश आहे आणि अंधारात बसतो का? अरे प्रकाश विठाला विठाला त्याची बी निवड कशी केली बघा ना सगळ्या गावाने. मग मी काय सांगतोय तुम्हाला, फक्त जरा लक्ष देऊन ऐका. ह्या बाटल्यात आणि ह्याच्यात माझं घालू नका. मी लई वेळ कीर्तन करीत नाही, हे कानावत आला असेल ना. मग तुम्ही जरा माझ्याकडे ध्यान द्या की माझी भूमिका काय. लई दिवसानं आलो म्हणून लई लवकर सोडित नाही, पण तुम्ही शांत माझ्याकडे थोडं लक्ष द्या. अचानक मनुष्य पदावर बसविलं, त्या पदाच्या कोणत्याच गोष्टीचं नॉलेज नाही, काहीच ज्ञान नाही. गावातला डिपू जळाला, लाईटचा काईट जळाला, डिप्पी जळाला, कुठं जायला पाहिजे? दुरुस्त करण्याकरता सोनखेडकर कुठं जायला पाहिजे? हे पोलीस स्टेशनला गेलं. साहेब अर्ज लिहावर. काय झालं? 15 दिवस झालं गाव अंधारात हो. म्हणजे तुम्ही कोण आहेत? मी प्रथम नागरिक आहे गावचा. बर, कधी कधी झाले? आताच झालो म्हणलं. सरपंच आहेत हो. याच्या अगोदर कोणी राजकारणात होतं घरचं? नाही म्हणला, मी आताच केलंय, मला सगळ्या लोकांनी केलं. काही शिक्षण? नाही म्हणला. अंगठा. लाईट बंद पडल्यावर नियमानं कुठं जायला पाहिजे? MSCB ला जायला पाहिजे. तुम्ही पोलीस स्टेशनला कसे काय आले? म्हणला मग कोणी कुठं जाऊ म्हणला, मला काय माहितच नव्हतं. आता या पदाचा उपयोग झाला का? कळलं का त्याला? त्या पदाची उंची काय, कुठं जायला पाहिजे होता त्याने? MSCB ला जावं ना, डीपी भेटावं, काही करावं. नसेल तर एखाद्या आमदार खासदाराला, लोकप्रतिनिधीला संपर्क करावा की बघा भाऊ आमचं गाव अंधारात आहे. ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला. अर्ज कोणाच्या नावाने लिहिता? कोणाच्या नावाने लिहिता? डिपू जळाल्यावर. म्हणजे उंची आहे, पण त्या पदाची उंची कळाली नाही, योग्यता नाही त्या पदाच्या पदावर बसायची. पण मिळाले पद, उपयोग काय? नसता अधिकार, शासी बळाकार, आतरीते केले चार, मातरानी गारुडी नसताधिकार, उपदेशाशी बलात्कार, तैसे केले चार, माकडानी गारुडे. अनाधिकारी माणूस, अधिकार संपन्न जर नसेल तो माणूस, योग्यता नसेल तर तो माणूस तिथं बसूनही काही उपयोग नाही, अशी मला भूमिका मांडायची. म्हणजे ज्याही गोष्टीसाठी तुम्हाला काम करायचंय त्या गोष्टीत तुमची काय असणं आवश्यक आहे? काय असणं आवश्यक आहे? योग्यता. त्याचं नाव उचित. विठाला विठाला पद मिळावं आणि त्या पदाची उंची कळावी. राजकारणाचा भाग नाही, पण एक गोष्ट मी तुम्हाला निदर्शनास आणून देतो. याच महाराष्ट्राच्या मातीत एक असं व्यक्तिमत्व जन्माला आलं. सुदैवानं पहिल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती पदाचा त्यांना सन्मान मिळाला. पहिल्या महिला देशाच्या राष्ट्रपतीपदी त्या विराजमान झाल्या. या महाराष्ट्रातल्या मातीमधला, अमरावती जिल्ह्यातला त्यांचा जन्म. माहेर महाराष्ट्र. माहेर कुठलं? महाराष्ट्र. सासर राजस्थान. त्या मायमावलीला ज्यावेळी त्या पदावर बसायचा मान मिळाला, त्या 6 वर्ष पदावर होता. त्या 6 वर्ष पदावर बसल्यानंतर त्या पदाची उंची कशी सांभाळली माहिती? कशी उंची सांभाळली? त्या 6 वर्षामध्ये एक तरी फोटो क्लिक झालेला कुठंतरी दाखवा. पदर पडलेला. पदर पडलेला आहे का फोटो? जेही सोशल मीडियावर फोटो आहेत, माननीय महामहिम राज्यपाल प्रतिभाताई पाटील यांचे फोटो कसे? पूर्ण पदर.
हे कसं आहे? हे पण फुल. याला काय म्हणतात? याला काय म्हणतात मग? उचित. पदही मोठं आणि पदावर बसलेल्या मानवाचं आचरणही मोठं, याला म्हणतात योग्यता. विठाला विठाला. नाहीतर फार अवघड आहे, फार अवघड आहे. काय उंची हो, काय उंची आहे. तुम्ही बघा ना कधी कधी सोशल मीडियावर त्यांचे फोटो आहेत. काय उंची आहे. माणसाचं जीवन योग्य दिशेनं वाटचाल चाललं पाहिजे. तुम्ही योग्यता तुमच्यात असावी लागते तर त्या पदाची किंमत आहे. या अगोदर आता तर आरक्षण होतं म्हणून त्यांना पद मिळालं. महिलांना 50% आरक्षण होतं म्हणून त्यांना त्या पदावर विराजमान करता आलं. काँग्रेसनं ते काम केलं, 50% आरक्षण दिलं महिलांना म्हणून त्या पदावर विराजमान झाल्या. पण अजून एक बाजू सांगतो मी तुम्हाला. 750 वर्षापूर्वी ज्या स्त्रीला चूल आणि मूल घराच्या बाहेर सुद्धा पडायला परवानगी नव्हती, जी स्त्री बंधनात होती, त्या स्त्रीला 750 वर्षापूर्वी वारकरी संप्रदायानं गंगाखेडच्या जनाबाईला अध्यक्षपदाचा मान दिला. 750 वर्षापूर्वी. मग एवढ्या उच्च भागवत धर्माच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्या जनाबाईने ती योग्यता कशी सांभाळली? पाठी मागे डोळे झाकून उभी धरी, पाठी मागे डोळे चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे, पाठी मागे डोळे दाखवून उभी निसरी. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे, पाठी मागे डोळे चौयुगीचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभी ती जनी. उभाही राहिल्या त्या. आता पद संविधानिक पद आहे, शास्त्राने दिलेलं पद आहे, उभा राहावंच लागेल ना. पण भजनेच्या लाईन मध्ये उभ्या राहिल्या नाही जनाबाई. कुठं उभ्या राहिल्या? मागच्या लाईन मध्ये. बरं उभ्या राहिल्या तर कशा उभ्या राहिल्या? डोळे झाकून. डोळे झाकून म्हणजे स्त्रीनं आपल्या मर्यादा कशा सांभाळाव्यात 750 वर्षापूर्वी जनाबाईनं सांगितलं. बरं किती मोठं पद होतं, किती मोठं पद होतं सांगू का? जनी म्हणे ज्ञान देवा भोला, जनी म्हणे ज्ञान देवा भोला, जनी म्हणे ज्ञान देवा भोला, जनी म्हणे ज्ञान देवा भोला. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जने म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. नामदेवरायाने कीर्तन करावं. या मराठवाड्याचं दैव सांगू, कीर्तनकार आहे मराठवाड्याचेच आणि अध्यक्षपद आहे मराठवाड्यालाच. काय मग मराठवाडा तुम्ही मागासले पण कशानं, कशाचं मागासले पण आज हे वैभव आहे मराठवाड्यास. ज्ञानोबारायचे आजूळ, ज्ञानोबाराय सुद्धा कुठले? आपेगावचे, मराठवाड्यातलीच होती. आता ती स्थलांतर झाली पुन्हा तिकडं आळंदीला, पण मूळ पुरुष ज्ञानोबारायचे आपेगावचेच आहेत. म्हणजे मराठवाड्याशी धागाद्वार आहेच. फार भाग्यवान आहे मराठवाडा. खूप 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 संत परंपरा झाली.
मला जास्तीचा आपल्याला ओहापोह करता येणार नाही. भूमिका एक मला मांडायची. ज्ञानेश्वर महाराज चाल म्हणायला होते आणि चाल सांगितली कोणी? चाल म्हणणारा आणि चाल म्हणायला लावणारा हे तोडीतलेच असते दोघ. यदा कदाचित चाल म्हणणाऱ्याला जर एखाद चरण आठवणं गेलं तर सांगणाऱ्यानं पटकन येऊन सांगावं लागते. हे ज्याला जमते त्यांनी सांगावं. एका गावात बसलेला माणूस चाली सांगू लागलं. मी म्हणलं आधी तू या चाली सोडून दे, उभा राहा. बसून चाली सांगणं हे मेरे को नाही पटता. मग उठणाव म्हणावं. पहिल्यापासूनच मग बाप सांगत होता. मी म्हणलं तो बाप म्हणाले पण उठून उभा मग सांग. नाही जमत. आपण ज्या कामात आहोत त्या कामाची योग्यता पण तपासणं गरजेचं आहे. मला भूमिका एकच मांडायची. जनाईला अध्यक्षपद मिळालं, त्या अध्यक्षपद कसं सांभाळलं अजूनही तिचा दबदबा आहे ना. अजूनही जनाबाईचा दबदबा आहे. पद मिळावं आणि त्या पदाची गरिमा राखता यावी त्याचं नाव उचित. विठाला विठाला योग्यतेची गरज आहे. योग्यतेची. अयोग्य माणूस जर निवडला गेला त्याचंही नुकसान होतंय आणि त्याच्यामुळं सगळ्यांचंच नुकसान होते. म्हणून योग्यता आवश्यक आहे. ज्या गोष्टी ज्याला जमतात का. म्हणून तर क्रिकेटमध्ये काय निवड समिती निवडली जाते. निवड समिती त्याची योग्यता तपासली जाते की कोण कोण्या पात्रतेचा आहे. कोण बॉलर आहे, कोण बॅट्समन आहे, कोण किपर आहे, कोणाला कुठं फिल्डिंग करता येते. त्याचे ते काही पैलू असतात, टप्पे असतात. क्रिकेट सगळ्यांनाच कळते ना. कोण त्याचे मेन जे फिल्डर्स असतात ना, नेमकं कोण बाउंड्री लाईनचा कोण आहे, समोर जे असतात तिथला कोण आहे, तिथं कोण त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करू शकतो, बॉलरच्या पाठीमागं कोण राहू शकतो, हे तपासून तिथं त्यांना जागा दिल्या असतात. आणि जर योग्य माणूस योग्य जागेवर उभा असला परिवर्तन करू शकतो. वर्ल्ड कप आठवा ना कालचा. शेवटचा बॉल कुठे गेला होता? कुठं? सिक्सच होता ना. मग काय झालं? तो शेवटचा बॉल सिक्स त्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन एक पाय पलीकडे आणि पुन्हा एक पाय अलीकडे घेऊन एकच कॅच 2 वेळेस पकडली आणि तिथूनच मॅचच पलटला. खरं सांगू त्या दिवशी जेवढे भारतातले लोक होते त्या दिवशी भारतातल्या सगळ्या लोकांना सूर्यकुमार यादवचा एवढा हेवा वाटला. बॅटिंग केली काय महत्व नाही, बॉलिंग केली का महत्व नाही, पण तिथं त्या दिवशी हिरो कोण झालं? हिरो कोण झालं? ते काय मावस भाऊ आहे म्हणून मी त्याचा मोठेपणा करतोय का? अरे योग्य माणूस योग्य जागेवर उभा राहिला की त्याच्या त्या योग्यतेमुळे परिवर्तन समाजामध्ये होते. म्हणून योग्यता आवश्यक आहे. अयोग्यता जर तुम्हाला तुमच्यामध्ये असेल तर ती अयोग्यता तुमचंही नुकसान करते. आणि तोच जर अयोग्य माणूस तिथं उभा असता आणि तो जर बॉल 6 गेला असता तर भारत काय झाला असता? मग कशाची गरज आहे? माझी भूमिका समजती का? मला कोणीकडे बोलायला न्यायचंय? कशाची गरज आहे? योग्यतेची गरज आहे. अयोग्यता स्वतः करता हानिकारक आहे आणि समाजाकरता हानिकारक आहे. विठाला विठाला हो. अयोग्य माणूस जर गावानं निवडला ना, गावाचं भलं म्हणून झालं म्हणूनच समजा. नाही समजलं काय की तुम्हाला? भजन्या म्हणून गाववाल्याने बिनविरोध केलं. बिनविरोध भजन्या म्हणून काय केलं? बिनविरोध सरपंच केलं. बिनविरोध. त्याला 1 रुपया नाही, चहा सुद्धा पाजविला नाही त्याला कोणा. त्यांनी चहा सुद्धा कोणाला पाजविला नाही. काय झाला? काय झाला? सरपंच झाला. सरपंच झाला. मग आता समाजाला लय अपेक्षा त्याच्याकडून गावाचा विकास करेल. कारण माळकरी आहे, कुठं खाणं नाही, पेणार नाही, कुठं बसणार नाही, पार्टी नाही, जे काय असेल तर समाजाचं हित करील. 5-6 महिन्यात त्यानं सगळा असा रोग बघितला. 6-7 महिन्यामध्ये बिल निघणे गेले, अडचणी येऊ लागल्या, अडथळे येऊ लागले. 6व्या महिन्यात तर त्यानं काढली माळ. गाव म्हणले तुला कशा करता सरपंच केलं? तर ह्याच्या करता. अहो बिलच निघत नसतात म्हणला त्यानं. मग हे बिल निघणे गेले म्हणून बसलो म्हणला मी जाऊन तिथं.
समजलं का? फोडून सांगू आता तुम्हाला. विठाला विठाला कसं करावं सांगा बरं तुम्ही. मग काय काय लोकांच्या अपेक्षा भंग झाल्या असतील तुम्ही सांगा. तुम्ही बाहेरून काय आहेत, तुम्ही वरून काय आहे त्याला महत्व नाही, तुम्ही आतून काय आहे त्याला महत्व नाही. उपरशी तो खूप बनी आणि अंदर की तो राम जानी. आणि म्हणून तुमच्यामध्ये योग्यता असणं आवश्यक आहे. निवड समिती जशी निवड करते तसं कान्होबाराय आज या ठिकाणी प्रार्थना करत आहे की मला परमार्थामध्ये काही मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. ती अपेक्षित गोष्ट पेलण्याकरता अगोदर मला काय करा, योग्यता माझ्यात द्या. आणि जर माझ्यात अयोग्यता असेल तर ती परमार्थामध्ये मी टिकणार नाही. मला तुम्हाला विचारायचंय, संपूर्ण बसलेल्या मंडळीला श्रीमद भगवद्गीता माहित आहे, ज्ञानेश्वरी माहित आहे. अर्जुनाला रथावर बसल्यानंतर भगवान श्रीकृष्णाकडून विश्वरूप दर्शनाची अपेक्षा होती. देवाचं काय पाहायचं होतं? विश्वरूप पाहायचं होतं. मग अर्जुनालाच दिसलं का देवाला दृष्टी द्या म्हणले अर्जुन. विश्वरूप म्हणजे देवाचं असं विश्वात रूप पाहायचं. हे काय काय मागितली? दृष्टी मागितली. ती दृष्टी देवानं दिली. देवानं दृष्टी देऊनही विराट स्वरूप भगवंताचं पाहिल्यावर अर्जुन घाबरला. म्हणले नका नका, मला पहिलंच बरं आहे. हो आपला धडधड वाले काय व्हायले हे पाहणं माझ्या बसची गोष्ट नाही. देव हसले. म्हणले मी तर तुला आधीच म्हणू लागलो. नाही पहिलंच आपलं दाजी बरं, मेवना हो मेवणीच बरं. म्हणले हे तुझं अकराळ मला स्वरूप नको. मग देवाच्या रथावर बसून सुद्धा विश्वरूप स्वदृष्टीनं पाहता आलं का? देवाने दृष्टी दिल्यानंतर दिसलं. म्हणजे तुम्हाला परमार्थामध्ये काही प्राप्त करायचं असेल, अगोदर देवाकडून तशी एनर्जी, तसं सामर्थ्य, तशी शक्ती प्राप्त करणं गरजेचं आहे. आणि म्हणून कान्होबाराने ती शक्ती प्राप्त करावी, मला प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केलेली की मला काय करा, करुणी उचित. पहिले मला योग्यता माझ्यात यावी. परमार्थामध्ये अयोग्य व्यक्ती जर आला तर त्या परमार्थाचा तो वाटोळ करतो. विठाला विठाला आणि म्हणून योग्यता येणं गरजेचं आहे. आपल्या आधी दुरुस्तीची गरज आहे. मला उचित करा, योग्य करा. आणि योग्यता कशा करता महाराजांनी अपेक्षा केलेली आहे की माझ्या हृदयामध्ये प्रेम वाढीस लागावं. हृदय हे कशाचं प्रतीक आहे? प्रेमाचं प्रतीक आहे. हार्टले समजते लगेच. हे जे हार्ट आहे कशाचं प्रतीक आहे? कशाचं? हे प्रेमाचं प्रतीक. हे कसं हसू आले बघा ना. तुम्हाला काय कळणार म्हातारे माणसाला? तिकडे चाललंय दुसऱ्याची भाषा. हे जे हार्ट आहे ना, कशाचं प्रतीक आहे? प्रेमाचं प्रतीक आहे. आणि म्हणून या हृदयामध्ये देवाविषयी माझ्या अंतकरणामध्ये प्रेम वाढीस लागावं एवढी कान्होबारायाची अपेक्षा आहे. आणि म्हणून कान्होबारायानं मागणी मागितलेली अभंगाच्या पहिल्या चरणावर.
हे प्रेमच होत. हे काय करून उचित प्रेम घाली हृदयात. प्रेम आणि हृदय याचा फार संबंध जवळचा आहे. प्रेमाचे अनेक प्रकार आहेत. काही वरवर प्रेम दाखवतात लोक, पण हृदयामध्ये अर्थार्थी काही संबंध नसतो. हृदय एकीकडेच असते, प्रेम एकीकडेच असते. वास्तविक ते प्रेम दाखवायचं वेगळं, प्रेम करायचं वेगळं. प्रेमामध्ये असे काही वरपंगी प्रेमाचे काही रूप आहे. माझं तुझ्यावर लय प्रेम आहे, फक्त मनवा आहे, म्हणायचं आणि मनामध्ये दुसराच विचार. हे जे आहे ना, हे प्रेम नाही. याला प्रेम शब्द वापरणं म्हणजे प्रेम शब्दाचा अपमान आहे. मग ती वासना आहे. प्रेम शब्दाचा अर्थ मिळवणे नाहीये. प्रेम शब्दाचा अर्थ देणे. प्रेम शब्दाचा अर्थ प्राप्त करणे नाही. प्रेम शब्दाचा अर्थ त्याग करणे. आता प्रेम शब्दाचा अर्थ आपण कसा केलाय? कसा केलाय? मिळवणे. प्रेम शब्दाचा अर्थ आपण कसा केलाय? मिळवणे. पण प्रेम शब्दाचा अर्थ हे समर्पित करणे. प्रेम आहुतीचा विषय आहे. विठाला विठाला. आता हे जे सांसारिक प्रेम आहे ना, याला प्रेमच म्हणता येत नाही. का? हे प्रेम चल स्थितीमध्ये आहे. हे प्रेम कसं आहे? एका जागेवर स्थिर नाही ना. संसारातलं प्रेम कसं आहे? आता हे जे बारके बारके लेकर आहेत ना, हेच प्रेम कसं आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचा विचार केलाय ना. थापटा. पहिली बाळ दसे आई बा हेची पिसे ते सरे मग स्त्री मांसे भुलोनी ठाके. ज्ञानेश्वर महाराज म्हणले प्रेम शब्दाचा अर्थ असा असतो, काही झालं ते जे बदलत नाही त्याचं नाव. आपलं कसं आहे? या बारकाल्याला विचार ना, तुमचं प्रेम कोणावर नाव? कोणावर प्रेम आहे? मला आता काय समजच नाही. कोणावर प्रेम आहे? हे लाजायलेत. अजून लाजायचं वय नाही. आर सरळ म्हणा की रे, कोणावर प्रेम आहे दाजी? कोणावर नाही? असं मग हे उत्तर पाहिजे होतं मला. तुमच्या मडकीमध्ये काल आता एक पोरग आलतं बारक छोट, त्याच्यावर लिहिलं होतं आय लव्ह मम डॅड. टी शर्ट होतं बघा, कोणाचं होतं काय माहित नाही पाटील आता, पण मी बघितलं होतं. असं आलो दर्शनाला, आलं दर्शन गेलं, सरळ चलत राहिलं. होंडाकडे बघितलं नाही, म्हणलं असे महाराज लय बघितले जाय. मी म्हणलं पटलं होतं काय? ते म्हणता मी तुझ्यावर प्रेम करीत नाही होता. हे आजा म्हणला पाया पड म्हणून पाया पडलं. आय लव मम डॅड. हो, माझं फक्त माझ्या कोणावर प्रेम आहे? कोणावर प्रेम आहे दाजी? हा, आईवर. आता हे खरं आहे, पण आता हे जे पलीकडची फळी आहे त्याला विचारा ना. मोबाईल 2-3 इकडं आणा, त्याला लॉक काढून द्या म्हणा, आणि गावासमोर येऊ द्या काय परिस्थिती आहे. पहिली तर त्याच्या वडिलाला चक्कर येईल मी मोबाईल ओपन केल्यावर, आणि मग माईक आईला दात खेळी बसन का लय सोन्या गुणाचा होता. तुला का माहिती काय चाललंय? तो सोन्या किती गुणाचा आहे. ज्ञानोबारायाची भाषा आहे, मी माझ्या पदरचं बोलत नाही. पहिली बाळ दसे आई बा हे चिपिसे. मम्मी पप्पा एवढंच प्रेम आहे. ते सरे मग स्त्री मांसे भुलोनी ठाके. कुठपर्यंत प्रेम आहे आईवर? जोपर्यंत बाहेरची बाई घरात येत नाही तोपर्यंत. आणि एकदा ती आली मग आईच्या हातचं काहीही खमंग लागत नाही. खमंग लागते का? त्याच्या बायकोनं भाजी केली, डबल मीठ पडलं. बायको कुणाच मोबाईल बघता बघता डबल मीठ पडलं. जेवाय बसलं, घास घेतला. घास घेतल्यावर ह्याच्या लक्षात आले भाजी कशी झाली, खारट. माय मथारी बसली होती बैठकीत. काय मावा का भाजी कुठे गेली?
ती म्हणली काय झालं? म्हातारीला वाटलं भाजी जर बिघडली तर हे उठल आणि सुनाला फड 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 2-3 आणि कशाला लेकराचा चांगला संसार चाल झालंय काय माय म्हणली सांग की आधी सांग कोण केली. जर ती म्हातारी म्हणली असती मॅच केली म्हातारीच्या खानदानासगत उद्धार केला असता, खानदानासगत माहेरच्या. ती म्हणली वागा तुझ्या बायकोनच केली. नाही ना येरी म्हणायलो लगेच पलटी मारली. तिथंच गिलास पाण्याचा होता, अर्धा गिलास वतला चुरून 2-3 चपात्या खाल्ल्या. दादा काय सांग की बाळा काय झालं? येरी म्हणू लागलो ये जरा पातळ झालते म्हणून लागलं. काय व्हाले माय म्हणले त्याला पातळ मागत बरं चुरून खायते. आणि मग मी कुठं काय म्हणालो म्हणला. आणि मग या दोघी सासा सुना जेवायला बसल्या आणि सासा सुना जेवायला बसल्यावर खास तोंडात त्यांच्या जाईन. आणि मग बायकोला कळलं नवरा किती चांगला आहे, नवरा किती माझं सपादून नेलं. बाई तो नेलं तुया फक्त माईचं नाव याचं होतं. कसा सपादून नेत होता बघ की. मग काय करता महाराज ते सरे मग स्त्री मांसे भुलून ठाके. बरं त्या तरी बाईवर कायमस्वरूपी प्रेम असावं ना. मग त्या तरी स्त्रीवर कायमस्वरूपी प्रेम असावं ना. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत अति अनुकूल प्रतिकूल परिस्थिती कशी जरी ओढवली तरी तिच्यासोबत खंबीर सावलीसारखं उभा राहावं ना. नाही तिचं हळूहळू तिचंही आकर्षण कमी होते. जिच्याकडे बघितल्याशिवाय याला भाकर गोड लागत नाही. म्हातारपणी तिच्याकडे बघतावळे असे एवढा डोळे करते. आता एखादी म्हातारी मायाकडे आणा आणि बघा एकूण एकाकडे कशा डिवऱ्या ढोरांनी बघत येते. हेच जिचं तोंड बघितल्याशिवाय भाकर खात नव्हते आज तोंड बघायला तयार नाहीत. याचं कारण प्रेम एका जागेवर स्थिर. कारण संसारात प्रेम स्थिर राहतच नाही. विठाला विठाला हो संसारातलं प्रेम अस्थिर आहे. जोपर्यंत लेकरूबाळ होत नाही तोपर्यंत नवऱ्यावर निक्क प्रेम. एकदा लेकरूबाळ झालं की त्या मालकावरचं अर्ध प्रेम कोणावर हो. नाही तर काही असलं ना त्याला खाऊ घालायचं पहिलं कोणाला? मालकाला. लेकरू झाल्यावर आता तुम्ही राहू द्यावं लेकराला राहू द्या कव्हा बी तुम्ही तुमचंच लावत आहे मला खाऊ दे की राहू द्या ते 2 तितके गुलाबजामुन त्याला म्हणला त्यानं आता खाल्लीत की पोटभर. लेकरू सकाळी उठल्यावर मागत आहे हो राहू द्या तुम्हाला बाई शपथ आहे. ते म्हणला मला इतकं खाऊ घालतं असं खाऊन करायचं. माय म्हणली मग वाघ आहे. प्रेम संपलं. प्रेम संपुष्टात येते. संसारातल्या प्रेमामध्ये नित्यता राहत नाही, अनित्यता आहे. संसारातलं प्रेम स्थिर नाही, अस्थिर आहे. आणि म्हणून त्या अस्थिर प्रेमाला प्रेम म्हणता येत नाही, त्याला वासना म्हणायचे. विठाला विठाला हो. आणि म्हणून कान्होबारायाने भगवान पांडुरंग परमात्म्याकडे जे प्रेमाची याचना केली ते प्रेम कसं आहे? काहीही झालं तरी ज्या प्रेमामध्ये अंतर पडत नाही ते खरं प्रेम. ते कोणचं प्रेम आहे? निक्क प्रेम. ते प्रेम मात्र सर्वसामान्य माणसाजवळ नाहीये. ते फक्त साधू संताजवळ झाले असते. काहीही झालं तरी ते त्यांचे एकदा का त्या देवावर त्यांची भावना बसली की ती भावना कशीही काहीही झालं तरी ती ढळत. जो हे आकाशवर पडो पाहे ब्रह्म घोळ भंगा जाये वडवानळ त्रिभुवन खाये परी मी तुझीच वाट पाहे गावी ठोबा नकर्यानिकाचा पांगिला. शब्द कसे आहेत बघा. आभाळ जरी तुटून पडलं तरी देवा तुझ्यावरचं प्रेम आमचं कमी होणार. आपलं कसं आहे खरं सांगू? आपलं स्वतःवर प्रेम आहे का लेकरावर प्रेम आहे? खऱ्यानं सांगायचं कोणावर प्रेम आहे? लेकरवाळ्या बाया सांगा.
हे सगळे ध्यानात ठेवा. आता हे सुनच आहे म्हणाले की यार हिचं सगळ्याचं उत्तर काय आलं हिचं म्हणणं या ताईचं कोणावर प्रेम आहे. तिला एक उदाहरण सांगतो. भजन करा. विठाला विठाला. एक हौद होता आणि त्या हौदामध्ये वाननेरीन सोडली. वाननेरीन त्या वाननेरणीच्या कुठं होतं पिलू पोटाला. पाणी मोटर लावली पोटापस्तोर पाणी आलं. पोटापस्तोर पाणी आलं की त्या वाननेरणीला वाटलं म्हणली माझा कोण होईल वाघ आहे माझा काय होईल. उचलून कुठे घेतलं वाननेरीने अशी बसत असती ना असे समजा अशी तसं माणसासारखी उभी राहायची. कुठं ते हौदात. पिलू कुठं घेतले. पुन्हा सोडणाऱ्यानं मोटर लावली. पाणी कुठवर आलं खांद्यापस्तोर. म्हणली माय वाघाला म्हणल्या पाण्यानं काय जीव जाचा. असं जे होतं ते पिल्लू असं धरलं. कुठं धरलं तिच्या हनवटी पस्तोर पाणी आलं. याला हनवटी म्हणतात. कुठवर पाणी सोडलं मोटरनं हनवटीपर्यंत. पुन्हा पाणी वाढलं की तोंडापर्यंत. तरी नाकानं श्वासोश्वास घेता यावला. पुन्हा पाणी इथवर गेलं तिच्या कुठवर मस्तकापर्यंत पाणी गेलं त्या वाननेरणीच्या. तिला काय म्हणतात हो बुडू लागल्या त्याला काय होऊ लागले गोचे खाऊ लागलं ती वाननेरीन. आणि तिच्या नाका तोंडात पाणी गेलं. तिला वाटलं आता मी वाचत माय मीच मेल्या याला काय करू माय म्हणली. मग असे तर किती होते ना आप मर गए डुब गई पिछे दुनिया. तेच पाण्याखाली पाण्यात घातलं बुडविलं त्याच्यावर पाय दिली आणि उडी मारून वरी निघाली. आता सांग हे जे दिसतंय ना हे सगळं माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. माझं लेकरावर लय प्रेम आहे. माझं घरादारावर लय प्रेम आहे. जेव्हा स्वतःवरून जीवावर बेततीन कोणावरच प्रेम नाही आपलं. विठाला विठाला आपलं प्रेम हे दिसण्यापुरतं नाही. फक्त काय करते दिसतंय. उग हे लावलंय हे एकमेकाला लय खरे दिशे जना आणि भिन्न अंतरी. बाहेर लोकांना वाटतं यांचं लय प्रेम आहे पण मनामध्ये दुसरेच काहीतरी विचार चालतात. म्हणून ते प्रेम हे सत्य नाही. त्याच्यामध्ये नित्यता नाही. ते अस्थिर आहे. ते स्थिर नाही. आपल्या प्रेमाला काही अर्थ नाही. उग हे कसं आहे देखावा आहे. मिरच्या असतात ना मिरच्या. उग मिरच्याला काही ढोर वासर गाय जाण्या गाई काही कठाळ्या येऊ नये खाऊ नये म्हणून उग तिथं इकडे काय म्हणते ते बुजवण उभं केलेलं असते. ते बुजवण त्या ढोऱ्याला हाणतंय का मारतंय का. उलट ते बुजवण त्या ढोऱ्याला एका बुजवण्याजवळ एक रानडुकर गेलं. कोणाजवळ रानडुकर म्हणला अडीतोस का तू. हा नाही नाही मी तसं नाही उभा म्हणला. हो हा सांगा तुमच्यासाठी मला केलं. तुमचे हे लय पाठ केले बुजगवून माझ्या ध्यानातच राहत नाही. तुमच्यासाठी मला केलं. तुमचं येणं बंद झालं. तुमचं येणं बंद झालं. असं मी तुमचं काय असं तुमचं मी काय केलं. आज ते बुजगावनं डुकराला म्हणाल द्या ना ना तेच म्हणला मी मुद्दाम आलो. लोक म्हणले तिथं माणूस उभं आहे. मी म्हणला शहानिशा करून येतो. तू तर बुजगाव नाहीस कस करतोस. ते म्हणला तसं नाही हो दाजी मी तुम्ही खाऊ नये म्हणून उभं नाही हो. मग इकडे खाय म्हणून उभा आहे. कोणीकडलं काय या बुजगावण्यासारखे हे आपले हे बुजगावणं जसं उग रक्षण असे भासत असे रक्षण करण्याकरता
केलेलं आहे, पण त्याच्यानं रक्षण हो का आपलं काहीतरी करता येते. तसे ह्या बुजगावणे जसं हे मिरच्या राखीन म्हणून उभं केले असते, तसं हे राखण्याकरता आपण बुजगावण्यासारखी इथं आजूबाजूला उभं केलीत. ओरिजिनल ते बुजगावणं जसं मिरच्या राखीत नाही, तसं आपलं ओरिजिनल या परिवारावर प्रेम नाही, उगं नाटकं आहेत. विठाला इथून मागचे प्रेम सांगतो ना तुम्हाला. तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना. काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना. थोडा मोकळा आवाज या मृदंगाचा. दाजी. तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है. ना बहन का ना भाई का ये तो रक्षा बंधन का नाता है. सौदागर तुझे ताले 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 सास कहे जमाई मेरा है, जमाई कहे सास मेरी है. ना सास का ना जमाई का ये तो बेटी देने का नाता है. भरपूर आहे पुढे आता, पण सगळंच मग म्हणल्यावर मग 10:30 तर वाजलीच घेऊ. हो आता झालेच आता आपलं दोहेरी पाळी झाली. उगा 8 तास राहिले बरं. तुम तर लय लांब. कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर मेरे है. ना कबीर का ना कमाल का ये तो हरि गुण गाने का नाता है. तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. हे जे दिसायलेत ना आपले एकमेकाचे प्रेम लय उतू चालेत काही काही लोकांचे प्रेम, हे सगळं नाटक आहे. विठाला 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 आवाज तुम्ही पेपरला किती घटना बघताय ना, सध्या सोशल मीडियावर किती दुर्घटना बघताय ना. सध्या ह्या सोशल मीडियाचे हे जे नवीन ॲप्स आलेत ना, ते चांगले तितकेच आहेत आणि वाईटही तितकेच आहेत. किती ॲप्स आलेत, किती चॅटिंग चालू आहे, किती किती काय काय नुकसान होईल कोणास ठाऊक काय सांगता येत नाही. किती मोठे मोठे लोक समाजामध्ये. नका ना त्याला छेडछाड करू. माझं लय प्रेम आहे तुमच्यावर, आता काय करावं. विठाला 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 लय मोठे मोठे माणसं समाजामध्ये काय सन्मानन काय बहुमानानं जगणारे माणसं कोणाच्या 5 पैशाची शर्मिंदे नाहीत. ब्र म्हणून कोणाला शिवीगाळ केलेली नाही, कोणाला चापटबुकी केलेली नाही. इमान इतबारीनं वागलेली, गावातल्या लहानातल्या लहान माणसापासून तर मोठ्यातल्या मोठ्या माणसापर्यंत गोरगरिबापर्यंत कोणाच्या सुखादुःखाला उभे राहिलेले सगळं गाव नतमस्तक व्हायचं. समोरून ते आले तर चांगल्या घरच्या सुद्धा बाया त्याच्या देखत चप्पल घालायच्या नाही. नाही दादा आलीत पुढून बरं दिसत नाही, टोसक्यावरलं टोपलं खांद्यावर घेत होत्या. नाही माय ओपत नाही. मोठ्या माणसाची इज्जत केली पाहिजे. इतके इज्जतदार माणसं सध्या खाली मान घालून जगावं लागायले का. इतकं खाली बघायचं लेकरांना आणलंय त्याच्या नातीनं. विठाला विठाला विठाला
इतकं खाली बघायचं आणलं, इतकं खाली बघायचं की मला वाटतं इतकं खाली बघायचं येण्यापेक्षा माणसाला काय आलेलं बरं, मरण आले. जाणत नाही तवचीच यावे, जेव्हा अपकीर्ती अंगाने यावे. जाणती माणसं कीर्तिमान माणसं तवरच जगतात, जोपर्यंत ते कीर्ती त्यांची शाबूत आहे. एकदा का कीर्तीला धक्का लागला की मेलं झालेलं काय जगाव, घराच्या बाहेरच न निघालेलं बरं. एवढी वेळ आणली कोण वेळ आणली, गावानं नाही. कोण वेळ आणली? पोटच्याच लेकरायनं वेळ आणली का? कोणाला तोंड दाखव, तुला काय पाहिजे ते देतो बेटा माझा, ऐक, तुला काय पाहिजे ते देतो. तुला चांगल्या घरी नाही म्हणले, मला चांगल्या नाही, मेरे को उन्हीं के साथ शादी करनी. आणि ती पंक्चरवाला कुठं तोंड दाखवा सांगा ना तुम्ही. हे प्रेम आहे का? हे प्रेम आहे का? ही वासना आहे. असे वासनानंद जे लोक आहेत ना, वासनांद, त्यांनी माती केली समाजाची. बाणेदारचपणा खलास झाला. करता काय? तोंड काढायला जागा ठेवली नाही. जेवढ्या लग्नाच्या राहिलेल्या मुली आहेत कीर्तनात बसलेल्या, त्याला हात जोडून विनंती आहे, ज्या बापानं तुम्हाला तळ हातावल्या फोडासारखं जपलंय ना, लहानाची मोठी केली, इतका जीव लावलाय, त्या माणसाला तुमच्याकडून काहीच अपेक्षा करू नये नाही आहे. फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, त्या बापाला फक्त तुमचं कन्यादान करू द्या. इतका अधिकार त्याचा हिसकाटून घेऊ नका, इतकंच करा. आणि कोणताही बाप आपल्या लेकराला चांगलं बघून देतंय की वांगलं बघून देतंय? संभाजी महाराज काय बघून देतंय? चांगलं स्थळ बघून देतंय. कोणाच्या बापाला, कोण्या मल्लिकीच्या बापाला वाटतं माझ्या लेकराचा 1 एकर इकतो बाई तुया करता, हे असे म्हणणारेच आहेत नाही. इथं बसलेले माणसं काय करतो? पण माझ्या लेकराचं चांगलं व्हावं म्हणून अहोरात्र उन्हामध्ये तळपतो. त्याच्या बनेलीच्या भोकाडं बघ जा, कधी शर्ट काढल्यावर त्याच्या बनेलीचे भोकाडं बघी जा. 17 ठिकाणी बनीन फाटलेली असती, तरीही तो तुम्हाला मात्र दरवर्षी दरवेळेला नवीन ड्रेस, नवीन चप्पल, नवीन पॅन्ट, नवीन जीन्स, नवीन टी शर्ट. नाही, माझं लेकरू छान दिसलं पाहिजे. छान दिसण्याच्या नादात तर ते आता जाऊ द्या, मला एखादा फटकून शब्द निघून जाईल. हे छान दिसणंच हानिकारक ठरले तर विठाला. हो, हे प्रेम नाहीये, ती वासना आहे. असं वासनानंद प्रेम नको म्हणले. मला उचित करा, माझ्यात योग्यता द्या, माझ्यातलं प्रेम वृद्धिंगत करा, वाढीस लागावं असं म्हटलं. मला सामर्थ्य द्या, अशी कान्होबारायची मागणी करून उचित प्रेम घाली हृदयात. मला अगोदर योग्य, माझ्यात योग्यता आणा आणि मग मला प्रेमाचा पाझर फुटावा असं सामर्थ्य द्या. महाराज एवढं का, एवढं प्रेम का, एवढ्या प्रेमाचीच याचना का? त्याचं उत्तर सांगतो, भजन करा. विठाला तुम्ही सर्व बसलेले मंडळी, मला तुम्हाला विचारायचंय, खरं सांगा, परमार्थात सर्वात महत्वाचं भांडवल कोणचं आहे? परमात्मा आपल्याकडून कशाची अपेक्षा करतो? पैशाची, सोन्या नाण्याची? पैसा आदला काहीच नाही, फक्त थोर प्रेमाचा भुकेला, आवाज इकडे छान माईक आवाज राहू द्या ना, वाढू. साऊंड गेलं तर पैसा मी देतो. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. मला तुम्हाला हरबळ मधल्या मंडळीला विचारायचंय, परमात्मा
तुमच्या आमच्या सामान्य माणसाकडून पैशाची अपेक्षा करतो का? सोन्या नाण्याची अपेक्षा करतो का? अपेक्षाच काय देवाला तुमच्याकडून? कशाची? थोर प्रेमाचा भुकेला देवासित पुरे एक प्रेम भाव पूजा करिता वाव श्रम झाला पूजा करिता वाव श्रम झाला देवासित प्रेम भाव पूजा करिता देवाशी तो पुरे एक प्रेम भाव पूजा करिता वाव श्रम झाला. क्या बात है. असं प्रमाण द्यावं मला. ईदभर इकडे जायची गरज पडू नये मला. ईदभर इकडे बी मला उगा सरकू सरकू घ्यावा लागेल एवढून. ते कसं आहे टिकासवाल्यानं असं खंदा खोर लावता यावं आणि पटकून इकडं खंदायला ईदभर म्हणजे खोर लागन ना. इसको बोलते प्रमाण. याला प्रमाण म्हणतात. योग्य योग्य योग्य. मला जास्तीचं बोलायचंच नाही. 10:30 वाजता 11 वाजता मी रामराम करणार आहे. तसं तर 11:15 वाजताच करीत असतो. 11ला गाडीला बसलो म्हणजे इकडं धसकी आहे ना मला. माझी भूमिका एकच आहे. परमात्मा आपल्याकडून काहीच अपेक्षा करत नाही. फक्त एकच प्रेम. प्रेमा व्यतिरिक्त कोणत्या पदार्थाची अपेक्षा नाहीये परमात्म्याला आपल्याकडून. आणि काय जहागीरदार आहेत का आपण त्याला द्यायला? त्याचंच आहे सगळं जगत. त्यानेच निर्माण केलेले सगळे पदार्थ आहेत. त्याच त्याला काय देता? गंगेचंच पाणी गंगेला घातल्या गंगेला काय त्याच आहे की सगळं. ते जे दिसतंय ना सगळं जगत त्याच आहे आणि त्याच त्याला काय देता? 10-15 चरणाचा अभंगच आहे ना पप्पू महाराज. कासयाने पूजा करू केशी राजा हाची संदेह माझा फेडी आता उदकी नानू तुझे स्वरूप ते तुझे तेथे काय माझे वेचे देवा गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ तेथे मी दुर्बळ काय वाहू दक्षिणा तरी धातू नारायण ब्रह्मतेची अन्न तुझे काही आता ते लईच मोठा अभंग. हे जे सगळं देवाला देतोय ना आपण त्या देणाऱ्या माणसाचं का नाही ते डामडोल बघितलं की मला हसूच येतं. एका गावामध्ये मारुतीच्या स्थापनेला गेलो मी. मारुतीची स्थापना होती तेव्हा काही मग लग्न झालं नव्हतं. कळसाचं कीर्तन महोच होतं स्थापनेचे. आता ते कळसाचे मय कमी व्हालेत नव्हतं लग्न झाल्यामुळं. कमी झालेले परवडतेत पण विठाला विठाला नाही रे कमी झाले परवडते कुठं ना काय आला. मग ते स्थापना होती मारुतीची. गावानं मंदिर 50 लाखाचं बांधलं. किती रुपयाचं? 50 लाखाचं. 50 लाख रुपयाचं मंदिर बांधलेलं. मारुती जुना. आता जसं आपला जसा जुनाच आहे ना. नवीन काही बसलेलंच नाही. सगळं जुनं आहे का तवाच? पुन्हा बदलले का या 10-15 वर्षात? काही वाटत ना मला. 10-15 वर्षात हे बदलले का असंच वाटायला. ह्याच्यातच जेवल्यावानी वाटायला मला. ह्याच्यात काही बदल नाही 15 वर्षात. काय उग जर असं सारवा सारे. बरं बाबा 50 लाख रुपयाचं गाववाल्यानं मंदिर बांधलं. गाव 10,000 लोकसंख्येचं होतं. मूर्ती जुनीच ठेवली. कशाला हलवायची म्हणले. बापजाद्याने देव म्हणून पुजलेली. एक जण तरी म्हणू लागलं मी मूर्ती देतो. गुत्तेदार होतं गावचं. नको म्हणजे आम्हाला मूर्तीच बदलायची नाही. ठरला विषय झाला. असं तसं तसं. एक पाहुणी आली गावात. त्या पाहुणीनं मारुतीचं दर्शन घेतलं आणि घरला गेली. घरला गेल्यावर आता 8 दिवसाचा सप्ताह पहिल्या दिवशी चालती. ती म्हणली माझ्या मनात एक गोष्ट आहे आणि मग मी काल्याच्या कीर्तनाच्या 2 दिवस आधी येईन. आता मी जाऊन येते. नीटच नांदेडला गेली की नांदेडला गेली की चांदीचे डोळे केले मारुतीला. काय केले?
चांदीचे डोळे केले. दुसऱ्या दिवशी तर आल्यावर त्या गावातले जे मेन सप्त्याचे जे पट्टीवाले बोलून घेतले. म्हणले होय केवढ्याचं मंदिर बांधलं? बाय 50-50 लाख रुपये लागले की आमच्या परिणामी केले. आणि मग तुम्हाला अक्कल आहे का म्हणले. ते पाहुणे म्हणले ते पट्टीवाले म्हणले भाऊ काय झाले भाऊ इतकं सगळं केलं म्हणले चांदीचे डोळे करून होतो म्हणले मारुतीला. भाऊ म्हणले राहिलंच म्हणूनच म्हणले मी आले मी आणलेत. ते गाव वाटलं एक कारभारी उठलं तिच्या पाया पडलं. म्हणला मावशी काय देव होऊन आली शे म्हणला. हो म्हणली पुन्हा म्हणून नाही बाबा बसवा का न बसवा घ्यायचे तर घ्या नाही तर नको घ्या. इतका त्या गावातल्या लोकांना म्हणले आमचं पुण्यच वाटून घेतलं. सगळ्या गावात तिची चर्चा भागवताला आली तर त्या भागवतकाराला म्हणली काय महाराज तुम्ही तरी सांगावं की. भाई म्हणले काय झालं इतकं 50 लाखाचं मंदिर बांधून चांदीचे डोळे मारुतीला करू नये गावाला इतकी अक्कल नसाव. बाप्पा गावाची अक्कल काढली. ते भागवतकार म्हणला बाई गावाला म्हण मी भागवतापुरता आले मला काय म्हणणं. त्या भागवतात बी त्या बाईचंच वर्णन भागवतकारानं देवच होऊन बाई आली. त्या बाईनं काय गावाचे डोळे उघडले. गावात त्या बाईचा एवढा दबदबा झाला. तिचं जी सोयरी पण होतं गावात ना ती गावातली तिची जी सोयरी होती ना अशी इतीनच चल लागली. मैन होय कोण होय इन होय अशी चलायली. गावात त्या सगळ्या ज्या जवळपासच्या होत्या म्हणल्या होय तुमची इनबाई आमच्या जेवाय विचारणं लागन माझी होती का नाही कोणाला. त्या इनीला जेवाय तिकडं तिला काय समया लावल्या. जेवायली बी अशी ह्याला नाव ठेव त्याला नाव ठेव असं तसं. नाश्त्याला एकाच्या इथं जेवायला एकाच्या इथं. तिचंच गाव पाय धुवायले किंवा जे फुगली पावसाळ्यातल्या मोठ्या बेंडखोळीवानी वा गावात काल्याचं कीर्तन म्हटलंच होतं. मी गावात गेल्यावर कीर्तन सुरू झालं की तिकडून 2 हलक्या लावून आली. कशी आली निळबाजे बाबा महाराज कशी आली अशी डंग ना डंग चिक डंग चिक डंग हलकी वाले मी म्हणलं काय आलंय ह्या सप्त्यातल्या कारभाराला. म्हणलं काय आलंय महाराज तुमचं दम खा म्हणला जरा असं. मी म्हणलो आता का मेलोच बाबा म्हणलं तुमचं जरा असं दम खा इठल म्हणा रे म्हणला तुमचं जरा असं म्हणा इठल. महाराज गावातला कारभारी बाईनं आमची डोळेच उघडली. काय आम्हाला अक्कल नव्हती म्हणलं आम्हाला माहितच नाही म्हणलं. 50 लाख रुपयाचं मंदिर बांधलं म्हणलं आम्ही डोळेच ध्यानात नाही की मारुतीला आणायचे कह्याचे चांदीचे. बाईनं बाबो म्हणला. ती बाई आली बा येऊ द्या बाबा म्हणलं मी म्हणलं चांगलं आहे मला काय करायचं. इठल म्हणलं तरी मला तितकेच मिळणार होते. काही जरी म्हणलं तर मयात काय बदल होणार नव्हता. मी म्हणलं मग काय ये ना घेऊ म्हटलं. 15 मिनिटं बाई तिथून वारू कसं येते वारू अशी नेमकीच याला झालेली मसड कशी चलती आता तर काय करा. तिला बरं चला की हा दमनाची लागते म्हणली. आशू घेऊन आली हो त्या ताटामध्ये. चांगली गोष्ट पितळाच्या ताटा परत एवढी डोळे अशी घेऊन आली. पाया पडली. मी बी जरासं पाया पड्यान केलं. म्हणलं बाबा काय आला आपल्याला कुठं ना. महाराज म्हणले चालू आहे का असं केलं. म्हणलं हो चालू आहे. बंद करा म्हणलं जरासं तुम्हाला बोलायचं. कीर्तन इठल चालूच. काय काय बोलायचं बाई. गाव बेखूब आहे म्हणली. गाव काय किती रुपये खर्च करणार. किती रुपये 50 लाख रुपये खर्च करणारे आला. त्या बाईनं काय काढलं बेखुबात काढलं. म्हणलं बाई काय झालं. अहो इतकं करून काय उपयोग आहे म्हणजे ना चांदीचे डोळे घडले नाही. मी आणले म्हणल्यावर थोडं मला खटकलं. मी म्हणलं दाल मी कुछ काला आहे. म्हणलं बाई झाला असं बसा. दमखा म्हणजे मला अजून तो मला जरासं बोलायचं. मी तेवढाच नरम बी आहे तेवढाच जे लय संघ राहिले जवळचे त्याला विचारा. डोरून डोंगर साजरा असते. जवळ हाय तेवढ लईच नरम बी आहे का नाही नरम.
नरम नाही. पण आता मग मनाच्या विरुद्ध झाल्यावर मग मी नागाचं जनावर बी आहे ना, काय करा, एखाद्यावर जरा फुसकारे हाणावर लागतील. मला लयच राग आला. एक तर गावाला विकोबात काढलं, म्या केलं, असं केलं. 8 दिवस मला एका माणसानं हळून तिचं बसल्यावर कानातलं सांगितलं, म्हणलं महाराज बाईनं लय बंड मानलाय गावात. गावाला म्हणजे दुसरं बोलच ना, का तिची इन जरा श्रीमंत आहे म्हणजे, लय ताड इन, त्याच्यामुळे कोणी काही म्हणूच ना. म्हणला लयच आमचा लयच इज्जतीचा कचरा केलाय. म्हणला हिच्याकडे नीटच एकदा कराच गड्या, काय व्हायचं तुमचे 15,000 दे, मी 15 एकटा देतो, त्या गावानं न देऊ द्या. हिनं लयच म्हणला आमच्या गावाची इज्जत काढली. आता काय करा. म्हणलं बाई बसा की, आता बसायचंच आहे व इथं लिटर म्हणारे म्हणली जरासं. आता काय, एकदा तिथं पाया पडून आली, एकदा युकडून आली, असं आली. इनीला म्हणली ये ग पाया पडायला. तिला तरी बसू दे की बाई. आता कीर्तनात व्यत्यय आल्यावर तुम्हाला माहिती ना मला मग कसं होतंय, मला जरा थोडं राग आल्यावर होतंय. मी तरी बी सांभाळायलोच, ऑलिज वेल तरी सांभाळायचलो, मी सांभाळायलो तरी ती सांभाळेच ना. आणि मग मला राग आला आणि मग म्हणलं बाई बसा की. आता बसली आणि मग मला हळून, मला तर करायचंच होतं की, मला हे धुरडा कर म्हणलं, गावानं नाही दिलं तर मी देतोच म्हणलं होता, याचा चोपदारावाने होता. म्हणलं बाई काय 50 लाख रुपयाचं मंदिर ज्या गावाला बांधले त्याला बेखुबत काढले. तुझे डोळे केवढ्याचे डोळे पाटील, केवढ्याचे डोळे मारुतीचे आणले तिनं. किती रुपयाचे सांगा की, एक पटकन उत्तर. 500 रुपये. लय झाले 450-500 रुपयाचे, बरोबर आहे. तिनं 9 दिवसाच्या सप्त्यात प्रत्येक घरी जेवण आणि लुगडं नेसून येणं, एक लुगडं 1,500, अशा 24 घरी जेवण आले तिथे. 24. अरे तो बिझनेस माइंड डिक्रीस आली. मला खटकलं बाई. म्हणलं आता बसा की. तरी ती म्हणलं बाई तुम्ही जे म्हणाल म्या केलं अर्जन 50 लाख खर्च केलेत, ह्याचे पैसे होते सगळे, ते काय कोणाचे 2 नंबरचे पैसे नाही. कष्टानं बळीराजानं हे मंदिर बांधलेलं, त्याला बेखुबात काढली. आणि तुला जे वाटायले ना तू लय केलं, तू खर्च किती केलेस आणि कमाई किती केली सांग ना. 500 रुपयाचे आणलेस डोळे आणि तू कमाई किती केलीस? 24,000 रुपये कमाई केली आणि तरी गावाला बेखुबत काढायली. बरं काढू जा, काढा. जर सांग बरं बनलं, ह्या चांदीच्या तुझ्या टपराची ह्या बुवाला किंमत आहे का? नवरत्नाचा हार सीताई साहेबांना मारुतीच्या अंगावर फेकला होता. मारुती आमच्या मालकाला कळालं नाही, तुम्हाला काय द्यायचं हिंग घ्या. आणि ते नवरत्नाचा हार ज्या वेळेस या बुवाच्या हातावर पडला होता, एक रत्न दाडनं फोडून टाकलं होतं या मारुतीला. एक मणी पृथ्वीच्या मोलाचा होता. ते पृथ्वीचा मोलाचा मणी हे बुवा जर दाडनं फोडून टाकतंय, तुझ्या टपराडावर बसलं. मारुती रायाला चांदी महत्वाची नाहीये. माझा बोलण्याचा भाव कळालाय तुम्हाला? चांदी महत्वाची नाही, काय महत्वाचं आहे? विठाला विठाला परमात्म्याला सोनं महत्वाचं नाही, परमात्म्याला चांदी महत्वाची नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. परमात्मा फक्त तुमच्याकडून कशाची अपेक्षा करतो? प्रेमाची. अजून एक पुढे जाऊन बोलू. आपण माणूस आहेत. कोण्याही गावात गेल्यावर, कोण्याही सोयऱ्याच्या घरी गेल्यावर आपल्याला काय अपेक्षा असते? फक्त प्रेमाची. काय अपेक्षा असते? प्रेमाची. समजा एखाद्या सोयरीनं तुम्हाला तुपात बुडून पोळ्या खाऊ घातल्या. कशात बुडून? दुधात नव, कशात? आणि जेवण होत 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 आल्यावर तुम्हाला विचारलं दाजी कस काय स्वयंपाक, तुम्ही काय म्हणणार? काय म्हणणार? नंबर 1 स्वयंपाक आहे. आणि त्यांना म्हणल्यावर भेटलं होतं का तुमच्या बापाला कवा असं? मग भडभड उलटाव ना त्याच्या पुढे. आणि तेच एका गरीब सोयऱ्याच्या घरी गेले तुम्ही, श्रीमंत तुमची गाडी सोयऱ्याच्या दारात,
50 लाखाची गाडी कोणाच्या दारात? सोयऱ्याचं झोपडं. सोयऱ्याचं काय? शेणानं सारलेलं झोपडं, 2-3 बाजा टाकलेल्या, गाद्या टाकल्यात, गरिबीच्या मानानं आतरून टाकलेलं, उश्या टाकलेलं, घव 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 घर. ते सोयरा आला, त्या माणसाचं हृदय भरून आलं. एवढा मोठा बुवा दारात आपल्या गाडी कोणाची आहे म्हणला. बघा बरं म्हणले, याचा सोयरा मोठा. बाबा म्हणला, दाजी आमच्या गरीबाच्या घरी तुम्ही. त्यावेळेस ते गाडीतला माणूस होता म्हणला, सोयऱ्याहून सोयरा मोठा नसते. एक दिवस माहीतही काही नव्हतं, तो तुझ्या बापाने ज्वारी दिली ती, त्याच्यामुळं आमचं घर तरलेलं आहे. लय मोठेपणा करू दाजी, बसायला माझ्याजवळ तुमच्या पत्रात कुठं. चल रे, भोयला बसणारा माणूस आहे म्हटलं. भोयलाच बसलं, पिठलं भाकर करायला लाव. सोयीरपणासाठी आल्याला ज्या घरी मुलगी करायची होती, गावातला सगळ्यात मोठा श्रीमंत, त्याच्या घरी जेवायला जायचंय. पण म्हणला पहिली येळ आहे, चहा घेऊन जाऊ त्याच्या इथं. मुलगी बघाय आलत, मुलाला नव्हतं आणलं, फक्त स्वतःच्या एकदा आलं. त्या मुलं चौकशी करायला सोयीरपणाची. या माणसाच्या घरी चुलीवर भाजलेल्या ज्वारीच्या भाकरी, ज्वारीच्याच पापुड्या, हिरव्या मिरच्याचा ठेसा, मेथीची भाजी, पातीचे कांदे, हिरव्या मिरच्याचं पिठलं, आंब्याचा खारण, त्याच्यामध्ये मिरच्याचा खार मिसळलेल्या तव्यावरून काढ्याला. लय तोंडाला पाणी सोडू नका, जेवलेला असतानाच की. महाराज त्या बाईनं काय प्रेमानं वाढलंय म्हणतान. ती बाई वाढायला आल्या म्हणाली, दादा आमचं गरिबीचं तुम्ही कसे येणं केलं एका निमतानं. त्यावेळेस ते माणूस म्हणला, माय गरिबीच्या झळा मी बी सोसलेल्या आहेत. कोण सोयरा श्रीमंत नसतंय, नशिबानं मिळालंय. काय नाही, तुझ्या बापानं तुझ्या आज सासऱ्यानं आमचं घर सलिलेलं. एक दिवस येळ काय राहत नाही माय, दिवस तू ये बदलत येईन असं म्हणलं. पोटभर जेवल्यावर निघाल्यावर ते जे जेव घालणारा माणूस होता, त्याचे डोळे डब 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 पाण्यानं भरले होते. वाट लावतावळी मला तुम्हाला विचारायचंय, सोयरा 2 वेळेला जेवला. पहिल्या सोयऱ्यानं काय बुडून खाऊ घातल्या होत्या? पूर्णाच्या पोळ्या. दुसऱ्या सोयऱ्यानं काय खाऊ घातल्या? पिठलं भाकर. कोणतं पटलं तुम्हाला? पुरणपोळी चांगली का पिठलं भाकर चांगली? कशामुळं? फक्त प्रेम. माणूस जर प्रेमाची अपेक्षा करत असेल तो परमात्मा प्रेमाची अपेक्षा करत नाही का? आणि म्हणून परमात्मा तर सर्व गुण संपन्न आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, त्याला काय तुमच्याकडून अपेक्षा आहे? आणि म्हणून त्या परमात्म्याला प्रेमाशिवाय प्रेमाव्यतिरिक्त तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. आणि म्हणून कानोबराय देवाला म्हणू लागली, करोनी उचित प्रेम उचित प्रेम घाली हृदयात. म्हणून कान्होबाराय म्हणतात, प्रेमाव्यतिरिक्त परमार्थामध्ये दुसरं काही भांडवलाची अपेक्षा नाही आहे देवाला. परमार्थामध्ये प्रेम महत्वाचं आहे. जेवणामध्ये कोणचा पदार्थ महत्वाचा आहे? जेवणामध्ये कोणती वस्तू महत्वाची आहे? जेवण रुचकर बनवायला काय महत्वाची आहे? जेवणामध्ये काय महत्वाचं आहे? मीठच महत्वाचं का नाही दाजी? आहे का नाही मीठ महत्वाचं? बघा त्या बघा ते दाजी तर म्हणालेत सगळं टाकलंय आणि मीठच नाही टाकलं तर उपयोग आहे का? मीठ नाही अन्ना तेने न्यावे, शाबास शाबास. नाही अन्ना तेने न्यावे, मीठ नाही अन्ना तेने न्यावे, मीठ नाही अन्ना तेने न्यावे. कामने आवगे पिके भावे विना, मीठ नाही अन्ना तेने न्यावे, मीठ नाही अन्ना तेने न्यावे. म्हणे पिके सर्व भावाविन, मीठ नाही अन्न तेने नावे.
तुकोबारायाचं म्हणणं आहे, जर जेवणामध्ये मीठ नसेल, अन्नामध्ये चव येत, रुची लागत, तसं परमार्थामध्ये प्रेम नसेल ना, प्रेमाविन काय सुरुवात का आहे, प्रेम सुख दे प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा रांडविने जीवी बरोबर रांडवेने जीवी शृंगारोपय केला, प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. ज्ञानी जरी असेल, त्याच्यामध्ये प्रेमाची जर झालर नसेल, ते ज्ञान व्यर्थ आहे, फोल आहे. असं आता बरेचसे याच्यात प्रमाण बी यांच्या जवळ आहे. मला जास्तीचं बोलता येणार नाही, विस्तार करता येणार नाही. म्हणजे परमार्थात परमात्म्याला तुमच्याकडून फक्त कशाची अपेक्षा आहे? मग निश्चिम भाव उल्हासे, मज अर्पवयाचे निमिसे. काय रे? फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. देवाचं ज्ञानोबारायाचं म्हणणे, निश्चिम भाव म्हणजेच प्रेम. शुद्ध भावनेनं जरी एखादं फळ जरी देवाला अर्पण केलं ना, देवाला ते प्रिय आहे. फुल जरी अर्पण केलं ना तरी प्रिय आहे. पान जरी अर्पण केलं ना तरी प्रिय आहे. बाकी काही प्रिय विठ्ठला विठ्ठला. सगळ्यांना दृष्टांत माहिती आहे, तेवढा एक फक्त तुम्हाला टच करून वापस येतो ते दृष्टांत. खरं सांगा, भगवान श्रीकृष्णाला सत्यभामेनं देवाला दान दिलं. देव घेऊन नारद निघाले, देवाला वापस आणायचं ठरलं. तर त्या देवाच्या वजनाबरोबर काय द्यायचं ठरलं? सोनं. कोणाला द्यायचं ठरलं दक्षिणा? देवर्षी नारदाला. जेवढ्या गवळणी होत्या तेवढ्या गवळणीनं सोनं आणून टाकलं, आणि सोनं टाकल्याबरोबर देवाचं पारड उचललं. हो म्हणा. काय झालं? हल्लच नाही. आणि मग कोण कुणीकडे गेल्या? सगळ्याच्या लक्षात आले आपण सगळे आलोत, पण एक जण याची राहिली. तिचं नाव रुक्मिणी. तुम्ही स्वस्त कशा बसला, उठारी चला. हे तुम्हाला माग म्हणता येते का महिला मंडळीला? हे मी म्हणलेलं आता का लय अवघड आहे काय? नाही म्हणताय? आय हो म्हणताय तर म्हणा, जरा प्रयत्न तर करा. ये ना. महाराजाचं म्हणणं त्याला माईक नसल्यामुळं त्या म्हणणार नाही. देतो नेऊन. भानगड होऊन बसली ग रुक्मिणी. ऐकून सखाये ब्राह्मण वाणी. काय रे? अर्पण केला शारंग पाणी, उठा के चला. असं झालंय. नारदाचं ऐकून आपला नवरा सत्यभामेनं दान केलाय. परत घेण्यासाठी आम्ही पण केलाय. देवाच्या वजनाबरोबर नारदाला सोनं द्यायचे ठरले. सगळ्यांचं सोनं संपलंय. देवाचं पारड हालायला तयार नाही. तुझ्याजवळ जेवढं सोनं आहे तेवढं घेऊन चल माय, देवाला सोडून आणायचं बघू. रुक्मिणी साहेब म्हणल्या, तिथं तर तुमचं चुकलंय. याला सोन्यानं तोलताच येत नाही. भक्तीची आ मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. रुक्मिणी जेवढं सोनं घेऊन ये तेवढं ये माय म्हणल्यावर रुक्मिणी साहेब म्हणल्या, पुढं व्हा. मी आले. मग काय आणलं?
तुळशी पत्र पारडे ठेविता माधव झाला बुरबरीचा उठा के चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा के चला. रुक्मिणी आई साहेबांना आणलेलं तुळशीचं पान किती कुंटलाचं होतं आहे का ते मोजमाप आहे त्याला काय जड असते का काय ते. एका माणसाला आता तुळशीचं पान घेऊन ये म्हणल्यावर ते असं घेऊन येलं म्हणला बाबा ले काय मामलं ते. पान महत्वाचं नाहीये त्याच्या पाठीमागचा भाव महत्वाचा त्याच्या पाठीमागचं प्रेम महत्वाचं आहे. ते प्रेम फक्त परमात्म्याला अपेक्षित आहे तुमच्याकडून. आणि अशा प्रेमाच्या पावत्या शास्त्रानं अनेक दिलेल्या त्याचं कान्होबारायानं अध्ययन केलं त्याचा अभ्यास केला आणि अभ्यास करून आज कान्होबाराय याच गोष्टीवर ठाम आहेत. मला बाकी काही नको करोनी उचित प्रेम घाली हृदयात. आता राहिलेला अभंग वाचून घेतो. आलोदान मागायास थोर करोनियास चिंतन समयी सेवा आपुलीच दी कया बंधू म्हणे भावा मज निर्वावे देवा. आलोदान मागायास थोर करोनियास. अनेक वर्षाच्या नंतर हा येण्याचा योग आलाय. तसं महाराजांची माझी बाबाची भेट झाली होती. कुठं भेट झाली तर बाबा आठवच ना मला. मरळकला भेट झाली बाबाची. आमच्या गावात यावं लागते म्हणजे. गेल्या वर्षी पण पोरांनी बऱ्याच संपर्क केला होता मला. तुझं का नाव बेटा. नरेशचा संपर्क की मी यायला पाहिजे पण नाही जमलं. योग लागते ना त्याला. हा तुम्ही सोनखेडला पण म्हणले होते योगाच्या गोष्टी असतात. या ठिकाणी यावर्षी योग आला. महाराजांचा फोन आला आणि महाराज म्हणले यावंच लागते. मडकी जवळ आहे. मी म्हणलं जवळ आहे पण प्रेम राहू द्या. काय कराय जवळ आहे म्हणजे जवळच आहे मडकी. मी म्हणलं काहीच हरकत नाही महाराज येईन. येण्याचा त्या निमित्तानं महाराजांच्या संस्थानला पण गेलो मी आपल्या दर्शनाला देवीच्या. फार सुंदर झालंय. सगळ्या गोष्टीत बदल झालाय. या सगळ्या गोष्टी बदल होण्यापाठीमागचं फक्त प्रेम. ते प्रेम अबाधित आपलं राहावं. आपली श्रद्धा देवावर वाढावी. आपली भावना वाढीस लागावी एवढीच अपेक्षा आहे. ज्ञानेश्वर